पराभूत झालेल्या संघाला सन्मान चिन्ह ते सन्मान चिन्ह दिलं जाणार आहेत. धनंजय येतात, धनंजयचा सन्मान आहे तो सन्मान होणार आहेत. मॅच ही ऑन आहेत, त्यामुळे लगेचच मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. हा सन्मान आहे या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद सर्वांचा मनापासून धन्यवाद आहेत. कौशिकजी आपले मनापासून धन्यवाद आहेत. येस धन्यवाद धनंजय पाटील. आणि चला आता डावाला सुरुवात होते आणि जशी मॅचला सुरुवात होईल कॉम्बॉक्समध्ये होईल बदल या आपण ऐकूया धनंजय पाटील यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो चेक हॅलो. चला वेलकम बॅक. सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस क्रमांक या स्पर्धेचा आपण पहिला तर चौथा पाहायला मिळतोय. आणि जसे आजच्या दिवसाला सुरुवात झाली आहे तसा आजचा खेळही तसा होणार आहे. कारण वैतरणा विभागाचे आपले जो बी ग्रुप आहेत त्या बी ग्रुपला आपण पाहतात. जसा यापूर्वी आपण एक आवाज ऐकला, गोड आवाज मंथन सरांचा आवाज आहे, तो आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकायला मिळाला. सलग 4 दिवस वेगवेगळे आवाज या तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळाल्यात. पहिला बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी जवळपास चांगला बॉल मैदानाच्या मध्ये हाताळला आहे. भरत मैदानाच्या मध्ये आहेत. भरतला चांगली इनिंग पेश करायची आहेत. दुसऱ्या बाजूला जगदीश आहेत. जगदीश भरतचा इंटेन कशा प्रकारे असेल ह्या गोष्टी पाहण्यासारख्या असणार आहेत. पण समोर रोहित मेर, जरीमरी डोलिव, ओहो कोलमटप्प्याचा बॉल टाकला, त्याला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न, डायरेक्टचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला परंतु गॅप मध्ये ओहो रेस लागली आता फिल्डर मध्ये. प्रयत्न, वाह काय प्रयत्न केला त्या ठिकाणी. धावा तर घेण्यात आल्या परंतु पाहूया फेकी होत आहे. पुन्हा एकदा धावचीची संधी निर्माण झाल्या आहेत. आता या ठिकाणी पंच मात्र दर्शवतात एकूण धावा धावफलकावरती. यस तिसऱ्या पंचांना तर रेफर करण्यात आलं. तिसरे पंच बिझी होणार आहेत. विरल नायर सर तिसरे पंच आता बिझी होतील. पाहण्याचा प्रयत्न होणार आहेत. बाउंड्रीसाठी चेक केलं जाणार आहेत. काय घडलं पहा. ॲक्शन रिप्लेमध्ये ज्यावेळी तो बॉल फील्ड करण्यात आला त्यावेळी शरीराचा अगदी कुठला भाग आहे तो बाउंड्रीला टच झालाय का त्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न. आणि बरोबर स्क्रीनवरती दृश्य आपण पाहिली होती त्यामुळे पंचाने सांगितलंय इट्स अ सेफ. धावा या बॉलवरती आपण पाहिलं तर 4. ओव्हरथ्रो झाला होता त्याच्या कारणामुळे धावसंख्या वाढल्यात. फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु वा आणखीन एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये कॅरी केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. सुंदर असा झेल मैदानाच्या आतमध्ये रोशन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. वा रोशन चांगला कॅच. आई तुझं देऊल साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले थँक्यू पंचांना. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे हे डिसिजन दिलेत. पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न होणार आहे. बॅटरने घेतलाय. यस बॅटरने रिव्ह्यू घेतलाय. पाहण्याचा प्रयत्न होणार आहे कारण तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे तुम्ही वापरू शकतायत. तो की तुमचा एकदा अनसक्सेसफुल झालात तर पुन्हा यूज तुम्ही नाही करू शकणार. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये काय घडलंय. जम्प तर योग्य वेळी घेतलायत. कॅच तर कॅरी केलाय. त्या ठिकाणी ज्यावेळी कॅच घेतली त्यावेळी पाय जो आहे तो बाउंड्री लाईनच्या जवळ होता तो तिथे स्पर्श झालाय का या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न. डीबीएन लाईव्हला दूध का दूध और पाणी का पाणी सर्व काही गोष्टी क्लिअरिफिकेशन होणार आहेत. आमचे दोन्ही कॅमेरामॅन खूप चांगल्या प्रकारे वर्क करतायत.
साहिल असतील किंवा रोहित असतील, सध्या नयन तांडेल आमचे ऑपरेटर आहेत, प्रत्येकाला प्रत्येकाची भूमिका दिलेली आहेत. आणि जसा DBNचा आम्ही सातत्यानं उल्लेख करतो की या वर्षामध्ये वानखेडेचं स्टेडियम गाठलं, भरपूर सारे गोष्टी मात्र त्यांच्या माध्यमातून. आणि पहा स्क्रीनवरती किती चांगली दृश्य दाखवली जात आहेत. त्या ठिकाणी हा बॉल ज्यावेळी पकडला आणि त्यावेळी पंचांचं डिसिजन आलं, तिथून OUT आउट. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्यान ग आई तुझं देऊल साजतई, गुल्लाले डोंगरान ग, गुल्लाले डोंगरान. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 10. फटका सजवलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. जोपर्यंत तो बॉलवरती पोहोचेल, 1ला डबलमध्ये कन्वर्ट त्या ठिकाणी करण्यात आलं. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. आफ्टर फर्स्ट ओव्हर 1 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा दमाच्या दिशेने येऊयात. करू नका नाद खारडी गावाचा, आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा, आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे आहे जाणता राजा चषक भारी, जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी, खारडी गावाचा. जाणता राजा थँक्यू. जाणता राजा चषक खारडीचा मानाचा, सन्मानाचा, अभिमानाचा जसा आपण 4 दिवसामध्ये उल्लेख करतो. कारण भरपूर वेळा काय असतं माहिती, एखादी स्पर्धा ज्यावेळी आयोजन केली जात आहेत, आपण इथे प्रत्येक जण येतो त्यावेळी असं वाटतं की हे आयोजन एकदम सोपं आहे. पण त्या आयोजकांना विचारा, खास करून जाणता राजा ग्रुप खारडीच्या सर्व मेंबर्सला किती मेहनत या स्पर्धेसाठी करावी लागल्या आहेत. आणि लाख मोलाची स्पर्धा त्यातल्या त्यात ते देखील आता सध्या शक्य नाही आहेत. पण त्या गोष्टी सर्व काही शक्य अगदी करून दाखवल्या त्या जाणता राजा ग्रुप खारडीनं. आणि हा एक जो असा ग्रुप आहे ना, जो ठरवलं की एकदा की काय करायचं मग ते करून दाखवत आहेत, त्या प्रकारचा हा ग्रुप आहे. 1 ओव्हर 12 रन. तिथे विकेट जर पाहिलं तर कॉलम 2चा आहेत. 4 ओव्हरचा मॅच आहेत. दुसऱ्या षटकासाठी रोशन आल्यात. जगदीशसाठी हा स्ट्रोक होता, त्यांनी खेळलाय. त्या ठिकाणी एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. सिंगलनं धावसंख्या धावफलकावरती 13. आज मजा येणार आहेत कारण खारडीची संघ आहेत, खंदरपाडाचा पाहिला, डोलीवा आहे, जांभूलपाडा आहेत, त्याच्यानंतर कनेरचा संघ आहे, कसरालीचे काही संघ आहेत, कोशिंबी आहेत. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील जे क्रिकेटर्स आहेत ना, ते आज मोठ्या संख्येने या मैदानावरती येणार आहेत. लोवर फुलटस बॉल त्याला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. जोपर्यंत बॉल फील करतील, 1 धाव धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकूण धावा 14. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.2 चेंडू आतापर्यंत फेकून झालाय. 4 बॉलचा कट बाकी आहेत. रोशनला पण पाहू शकतायत. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलाय, ड्राईव्ह केलाय. क्रिकेटचा खेळ आहे तो तुम्हाला जाणणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी तुमच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक येतील असं नाही आहेत. या मैदानावरती काल 6 बॉलमध्ये 35 धावा खर्च करतानाही पाहिल्या. या मैदानावरती काल 6 बॉलमध्ये आपण जवळपास 5 विकेट घेतानाही पाहिले. म्हणजे असं मैदान आहे की ज्यामध्ये सलग 4 विकेटर होते, पण एकूण 5 विकेट त्या एकाच ओव्हरमध्ये घेतले होते. बॅटची एज होती. पाठीमागे विकेट किपर होते. ध्रुवेशला जावं लागेल तंबूच्या दिशेने. धक्का लागलाय. 3रा टीम माऊली स्पोर्ट्स माऊलीला. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली. आई तुला थँक्यू. विनवणी. परमेश मालीच्या आवाजामध्ये गायलेलं अगदी हे सॉन्ग होतं, खऱ्या अर्थानं प्रचलित झालं, फेमस झालं आणि अगदी अधिराज्य गाजवलं या सॉन्गने. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढील मॅच माऊली तलावपाडा आणि आई गावदेवी कनेर. मदन आणि त्यांच्या टीमला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचे आहेत. शॉर्ट बॉल. सिद्धेशचा फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक कॅचिंग तर अप्रतिम पाहायला मिळालं. आता सध्या तरी जरीमरी डोलीव संघाची आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये गमावली जात आहेत. सिद्धेश बॅक टू डी डगआउट. गॉन. गावदेवी माझी माऊली, आई बसली मंदिराला. गावदेवी माझी माऊली, आई बसली मंदिराला.
थँक्यू. पहा हाफ ट्रॅकर बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला, परंतु प्रॉपर पूल नाही झाला. क्षेत्ररक्षक होते, दूरवरचा प्रवास आणि हा रनिंग कॅच त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केलात. अशा प्रकारच्या कॅच सोप्या नसतात. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला दुसऱ्या अँगलनं पुन्हा एकदा दाखवलं जात आहेत. रनिंग बेस्ट कॅच होता या स्पर्धेतील, कारण बाउंड्री लाईनच्या जवळपासून धावत येणं आणि त्याच्यानंतर रनिंग कॅच घेणं तितकं साधं सोपं नाही आहे. पुढील बॉल पटका हवेमध्ये खेळला आहेत. क्षेत्ररक्षक आता पाठीमागे जातात, पाठीमागून आणखीन एक खेळाडू आले आहेत. होय, पहिल्यांदा झालंय की काय असं कॅच हातामधून निसटला आहेत, अन्यथा कॅचेस पकडण्यात आल्यात, परंतु प्रयत्न चांगले होते. 2 धावा त्या ठिकाणी येत आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला आहेत. धावफलकावरती धावा आहेत. माऊली स्पोर्ट्स माऊली या संघाची धावसंख्या 17 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढील मॅच माऊली तलावपाडा आणि आई गावदेवी कणेर या दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतो आपण टॉससाठी यायचं आहे. प्रोजेक्ट स्कोर स्क्रीनवरती दाखवतोय 34. या जाऊ आहेत आपण तिथे यशवंतदादाकडे एक संगीत घेऊया आणि येऊयात. थँक्यू. मंचावरती सध्या सन्माननीय अतिथी मान्यवर आणि खराडी गावातील आजी माजी सर्व खेळाडू आहेत, त्यांनाही तुम्ही पाहू शकता. सर्व सन्माननीय अतिथी आहेत. अगदी या 4 दिवसांमध्ये ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली, कारण असं गाव आहे ना हे खर्डीचं की ज्या परिसरामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धेचं मात्र आयोजन आणि ती पुन्हा एकदा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न जाणताराच्या चषकाच्या वतीनं होत आहेत. पहिलाच बॉल तिथे विकेट मात्र डाऊन होतोय. मोहितनं घेतलं विकेट. जगदीश बॅक टू डी डगआउट गॉन. आयोजक भारी प्रकाश कदम डॅशिंग महेश भोईर असतात सोबत जय पाटील आयोजक तेज भोईर. थँक्यू. या गाण्यामध्ये संपूर्ण काही स्पर्धेचा सारांश तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आपल्या आयोजकांची अगदी नावं, त्याच्यानंतर जाणताराच्या ग्रुपचे सर्व मेंबर्स, त्यांची अथक मेहनत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तिथे आपण पहिले तर यष्टी उद्ध्वस्त करण्यात आली होती. मोहितचा वेगवान बॉल, अनुभवी जगदीश होते, परंतु जगदीशला मात्र माघारी पाठवलेत. प्रशांत स्ट्राईक एंडला, प्रणय नॉन स्ट्राईक एंडला. मोहित पुन्हा एकदा तयार आहेत षटकातील पुढचा बॉल घेऊन. यंग खेळाडू खऱ्या अर्थानं जरीमरी डोलीव संघाचे पाहिलं तर ते अंडर एजचे सर्व खेळाडू पाहायला मिळत आहेत. कमी वयाचे खेळाडू आहेत, परंतु एक चांगला खेळ कमी वयामध्ये कशा प्रकारे दाखवायचा ना ते दाखवून देत आहेत. आणखीन एक क्लीन बोर्ड. दुसऱ्या वेळा अशी गोष्ट मैदानाच्या मध्ये घडल्या आहेत. मोहितनं अगदी आश्चर्यचकित करून टाकलंय ते प्रशांतला. प्रशांत आले आणि प्रशांत माघारी परतले. आउट. मारने का नहीं, क्यों मारने का नहीं, अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब. थँक्यू. दांडी गुल झालाय बरोबर. त्या ठिकाणी पाहू शकतात ऍक्शन रिप्ले मध्ये 2 पायांच्या अगदी मधून बॉल सरळ यष्टांवरती आदळलाय आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन बोर्ड. डावसंख्या धावफलकावरती 17-17 6 गडी बाद. काल कोण म्हणेल या मैदानावरती 85 धावेचा पाठलाग करण्यात आला. हो झालाय. काल या मॅचमध्ये अगदी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं या मैदानावरती भरपूर काही रेकॉर्ड्स होते, त्याची आपण पुनरावृत्ती नक्की करूयात. यावेळेचा बॉल त्या ठिकाणी एक धाव तर कंप्लीट करण्यात आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. एक सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागलं आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात एका धावेने 18-18. अर्षद राऊत यांच्या प्रत्येक सिक्सरसाठी कनेर ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. स्ट्राईकला प्रणय, गोलंदाजीवरती मोहित. मोहितचा पुढचा बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, कॅच तर नाही सोडणार. आणखीन एका विकेटचं पतन होईल. प्रणयला देखील तंबूमध्ये जावं लागेल. गॉन. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. अरे आहे जाणता राजा चषक भारी दही हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खर्डी गावाचा. जाणता
थँक्यू. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतात त्या ठिकाणी हा झेल अगदी पुढे उभे होते, भरपूर सारे पुढे होते आणि कॅच चांगला कॅरी केला त्या ठिकाणी. फलंदाजाला माघारी पाठवलं आहे मोहितनं. या षटक्यामध्ये मात्र 3 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्यात. पहिल्या दिवसामध्ये राहुल पाटील यांचं अर्धशतक, दुसऱ्या दिवसामध्ये धीरज पाटील यांचं अर्धशतक, काल वैभव वैती यांचं अर्धशतक पाहिलं. यावेळेचा बॉल पुन्हा आपण पर्यंत ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या ठिकाणी. एक सिंगल मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट होईल का पाहूयात. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा डिसिजन आलाय, त्यामुळे तिसरे पंच आता बिझी होतील. थर्ड अंपायर बिझी या मॅच मध्ये जास्तीत जास्त होत आहेत. विरल नायर सर पाहण्याचा प्रयत्न करतील काय घडलंय. ज्यावेळी बॉल यष्टानं लावला त्यावेळी ती बॅट स्लाइस झालाय नाही झाली या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न होणार आहेत. आणि तिसऱ्या पंचाने पाहिलं दर्शवलंय OUT आउट म्हणून म्हटलं की डिबेनच्या माध्यमातून तुम्हाला स्क्रीनवरती दृश्य दाखवली जात आहेत आणि त्या ठिकाणी त्या गोष्टी मात्र क्लिअर झाल्यात. विकेट आल्यात. रनआउटच्या माध्यमातून धावसंख्या 19-8 गडी बाद. अजून विचार केला तर षटकातील शेवटचा बॉल आहे आणि 10व्या क्रमांकाचा बॅट्समन मैदानावरती आलाय. असं मला वाटतं की पहिल्यांदा झाल्या स्पर्धेमध्ये तिसऱ्या षटकामध्ये 10व्या क्रमांकाचा बॅटर आलाय. आतापर्यंत तितकं बॅटिंग कोणाला संधी नाही मिळाली. 6व्या 7व्या क्रमांकापर्यंतच्या बॅटरला बॅटिंग आली होती, पण 10व्या क्रमांकाच्या बॅटरला तिसऱ्या षटकामध्ये बॅटिंग आलंय. त्याचंही नशीब आहे. 19-8 शेवटचा बॉल मोहितचा खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर जोपर्यंत फील केला जाईल एकच धाव त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होईल. बरोबर 3 ओव्हरचा खेळ संपला आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे 20-20. लॉस ऑफ 8 विकेट आफ्टर 3 ओव्हर बाय टीम माऊली स्पोर्ट्स माऊली. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड कनशी कनशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड कनशी कनशी. आग आग बंशी बंशी थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ संपला. 20-8 विकेट माऊली स्पोर्ट्स माऊली संघाची धावसंख्या आहेत. पुढील मॅच माऊली तलावपाडा आणि आई गावदेवी कन्नडच्या कॅप्टन चला या टॉस करण्यासाठी. ओ चांगला बॉल पाहायला मिळतो. थोडासा बाहेरच्या दिशेने मात्र अगदी वळत असताना पाहू शकतात आकाश मैदानाच्या आतमध्ये. आत्तापर्यंत जरीमरी डोलीव संघाचा मात्र बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. सच्चिदानंद लारा देखील सध्या फिल्डिंग पोझिशनमध्ये पाहायला मिळतात. आमचे मित्र आहेत. पुढील बॉल डान्सिंग डाऊन ट्राईक डायरेक्ट हिट त्या ठिकाणी मात्र करण्यात आलाय. अपील झालंय पंचांकडे. पंचांना पुन्हा सांगितलंय जितके पंच तिसरे पंच जितके बिझी या 3 दिवसामध्ये झाले नसतील ना तितके या मॅचमध्ये झाल्यात. कारण वारंवार त्यांना कंट्रोल रूममध्ये जावं लागतंय, पाहावं लागतंय आणि त्या गोष्टी डीबीएनच्या वतीनं देखील येतात. आमच्या डीबीएनच्या अगदी ऑपरेटर नयन तांडेला देखील मात्र सातत्यानं तो वर्क करावा लागतो, दाखवावा लागतोय काय कुठल्या गोष्टी घडल्यात. नाणेफेकीचा कॉल आदरणीय दीप पाटील सोना यांच्या शुभस्य होणार आहेत. त्यामुळे दीप पाटील आपण तयार राहा. पाहण्याचा तर प्रयत्न होतोय परंतु आमचे टेक्निशियन टीम आहेत ती त्या डिसिजन देईल. स्क्रीनवरती तर काही गोष्टी क्लिअर केल्या जात आहेत. ज्यावेळी बॉल आला यष्ट्यांवरती लागलाय त्यावेळी ती बॅट स्लाइस झालाय नाही झाली या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न होतोय. कारण काही अंतराचा फरक असतो तोही तिथे दाखवला जातोय आणि त्याही गोष्टी अगदी क्लिअरिफिकेशन करणं गरजेचं आहे. त्यामुळे स्लो मोशनमध्ये पुन्हा एकदा हा बॉल होतोय की रोल होतोय सध्या आणि तिथून पंचाने सांगितलं की नॉट आऊट. कारण बॅट्समॅनच्या बरोबर फेवरमध्ये डिसिजन मैदानाच्या आतमध्ये गेला आहे. ज्यावेळी काहीसं क्लोज डिसिजन होतं त्यामुळे पंच विरल नायर सरांना अगदी या गोष्टी क्लिअर केल्यात. त्याने सांगितलं की बॅटरच्या अगदी फेवरमध्ये हा डिसिजन आहे तो मात्र देण्यात येईल. कारण बॅट स्लाइस झाला आहे त्यावेळी बरोबर तो बॉल यष्ट्यांच्या अगदी जवळपास लागला होता. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एक सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झाला आहे परंतु नाही थांबवलं आहेत. एकाच धावेवरती समाधान. आता त्यांना माहीत आहे की विकेट नाही गमवायच्या कारण 8 विकेट तुम्ही ऑलरेडी गमावले आहेत. मग शेवटच्या बॅट्समॅनवरती तो दबाव असणार. 21ला 8 विकेट. बॉल फेकून झालं 3. अजून बॉल बाकी आहेत 3.
आजच्या पहिल्या दिवसाची सुरुवात आई कोसमाई खर्डी बी आणि वाघोबा कंदरपाडापासून झालीत. आई कोसमाई खर्डी बी संघानं चांगला परफॉर्मन्स दाखवत असताना मॅच जिंकली होती. हवेमध्ये खेळलाय फटका, फटका फसलाय का, क्षेत्ररक्षक येत आहे, झेलची संधी, झेल घेतलाय, झेल संपलाय बरोबर. मितूचा खेळ 11व्या क्रमांकाचा बॅटर आता मैदानाच्या मध्ये चाललाय मिस्टर भाविक. 21ला 9 विकेट. आणि या स्पर्धेमध्ये मला वाटतं की पहिल्यांदा 3 दिवसामध्ये ज्या गोष्टी नाही घडल्या त्या 4थ्या दिवसामध्ये सुरू झालेल्या आहेत. पहिल्यांदा 11व्या क्रमांकाचा बॅटर बॅटिंगसाठी आलाय आणि जो ज्यावेळी तो गेला ना भाविक, चेहऱ्यावर थोडी स्माईल होती पण त्याने नाही दाखवली. बाबा बॅटिंग आलंय. बहुतांश कमी असे खेळाडू असतात 11वे की त्यांना बॅटिंग कमी वेळा येत आहेत, पण भाविकला आलाय. भाविक नशिबान आहे. 2 बॉल बाकी आहेत. ओ फटका खेळलाय त्यांना मैदानाच्या आतमध्ये, तिथून धाबा प्राप्त होतात. पंचमात्र दर्शवतील. डिक्लेअर एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पहिला तर जाऊन पोचतायत 22-22. आता बाबा जिग्नेशने स्ट्राईक घेतली पण पंचाने सांगितलं नाही, भाविकला स्ट्राईकवर राहावं लागेल कारण बावीसला 9 विकेट. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील. माऊली स्पोर्ट्स माऊली वर्सेस जरीमरी डोली बी. शेवटचा बॉल त्या ठिकाणी मात्र आपण पहिलं तर खूप छान पद्धतीने हाताळलाय. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 22-22. 23 धावेचं टार्गेट जे आहेत ते टार्गेट मात्र या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. ते खास करून जरीमरी डोलिव या संघासमोर माऊली स्पोर्ट्स माऊली या संघानं टॉसची प्रक्रिया आहेत ती टॉसची प्रक्रिया. गौतम स्वागत आहे आपलं. खास करून गावदेवी कन्हेर संघाचे कॅप्टन आहेत आणि कन्हेरच्या मैदानावरती देखील एक मोठी स्पर्धा पार पडली होती. त्या ठिकाणी जॉईन असतील मंथन सरांचे गोड आवाज आपण ऐकूयात खास करून टॉस का बॉस मधून. तेज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. दीप पाटील यांच्या हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. माऊली तलावपाडा बी विरुद्ध आई गावदेवी कणेर अशी नेक्स्ट मॅच आपण आता पाहणार आहोत आणि या 2 कॅप्टनच्या माध्यमात आपण टॉस करणार आहोत. दीप पाटील यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. आई गावदेवी कणेर टीमचे कॅप्टन आपला कॉल कळवत आहेत. एका बाजूला हेड्स आहे आणि एका बाजूला टेल्स आहे. हेड्स इज द कॉल अँड हेड्स इट इज. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. या मैदानाचा आढावा तुम्ही घेतलेला आहे. या अगोदर कधी खेळला होतात या मैदानावर? गेल्या वर्षी. कसं वाटलं होतं? छान. एन्जॉय करता म्हणजे येथे आल्यानंतर तुम्हाला शुभेच्छा आहेत या मॅचसाठी. जर बॅटिंग करायची आहे, काय स्ट्रॅटेजी आहे, काय रणनीती आहे, या संपूर्ण एंटायर ऑर्गनायझेशनबद्दल तुम्ही काय म्हणाल? आयोजन खूप चांगलं आहे. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. टॉस जिंकलेला आहे आई गावदेवी कणेर या संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. चला टॉसची प्रक्रिया पार पडल्यात आणि टॉस जिंकल्यानंतर काय सांगितलं की आम्ही प्रथमतः फिल्डिंग करू. माऊली तलावपाड्याला मैदानाच्या मध्ये बॅटिंग करायचे आहेत. आमचे मित्र महेश दादा बऱ्याच दिवसानंतर त्यांची भेट झाल्यात. जनार्दन भगतजी, राकेशजी मेहर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर राजेशजी किनी, प्रकाशजी कदम साहेब, महेशजी भोईर साहेब, प्रवीण भोईरजी, सुधाकर पाटील, तेज भोईर, नितीन भोईर, जीजी मोटर्स यांचा स्क्रीनवरती हा बॅनर तुम्हाला दाखवला जातो. सध्या आपल्या स्क्रीनवरती पाहू शकतायत. शिवम ज्वेलर्स जे आपलं आहे त्यांचं आहेत. AP स्पोर्ट्स जे आपल्या बरोबर कनेर फाटावरती आहेत. श्री सदानंद भगत साहेब, दत्तू भगत साहेब, SB एंटरप्राइजेस, किनी इन्फोटेक जे आपलं खास करून वायफायची सुविधा त्यांच्या माध्यमातून, साई मंडप डेकोरेटर्स, जाणताराच्या चषक खर्डीचा अगदी आपण पहिला तर हा फॉर्म कैलासवासी नयन अरविंद किनी हा मित्र आपल्यामध्ये नाही आहेत. आई एंटरप्राइजेसचे आदरणीय शंकर पाटील साहेब, रमेश जाधव साहेब, गुरुजी, तुषार डोंगरे साहेब, अभिजी पाटील, मनोजी भगत, जितू भगत, कुणाल मात्रे, पंकज भोईर, मेघनाथ पाटील, हरेश माली, साई माली, नागेश पाटील, अशोक पाटील साहेब, शंकरजी पाटील, दीप पाटील, सुनील भोईर आणि जाणता राजाचा हा संघ आहे तो स्क्रीनवरती तुम्हाला दाखवला जातो. हरेश्वरजी पाटील, महेश पाटील यांचा एक बॅनर आहेत आणि मामा भांजावली कहाणी आहेत. इथेही आहेत मामा भांजावली कहाणी, रुद्धी एंटरप्राइजेस आणि जाणता राजाचा सध्या हा फ्लॅग आहे तो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकतायत. स्क्रीनवरती पहा. 24 बॉल 23ची गरज. कधी कधी उलटं होतं कारण तुमच्याकडे खऱ्या तर रन जास्त असतात
बॉल कमी असतात, पण आता तसं नाही आहेत. आता बॉल जास्त आहेत, रन कमी आहेत. 24 बॉलमध्ये 23 करायचे आहेत, पण जशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जरीमरी डोलीवनं केली आहेत त्याच्या तोडीस तोड कामगिरी करायची आहे ती खास करून माऊली स्पोर्ट्स माऊलीला. ती जर गोलंदाजी झाली, तशा जर विकेट घेतल्या तर मॅचमध्ये काहीतरी वेगळं होईल. अन्यथा डोलेव संघ त्या चुकी नाही करणार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती रोहित यांच्या बॅटमधून सुपर हिट षटकार. साऱ्या वैतरणामधी जरी मरीचं नाव हे गाजतंय र. साऱ्या वैतरणामधी झरी मरीचं नाव हे गाजतंय र. पहिल्याच बॉलवरती कडक स्ट्रोक रोहित मेहरचा आपल्याला पाहायला मिळाला. वा रोहित, चांगला स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केलात. दुसरा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता, त्या ठिकाणी सरळ चेंडू पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती 6. आमचे यशवंत दादा देखील एक्साइटमेंट आहेत, त्यांनाही काहीतरी वाटतं या मॅचबद्दल. त्याही प्रतिक्रिया तेही देत आहेत. पाठीमागे भरतच्या हातामध्ये हा चेंडू मात्र विसावला गेला. डॉट आलात. प्रणय तयार. क्रिकेट खेळ आहे तो तुम्हाला प्रत्येक वेळी जिंकवेल असं नाही आहे. काही ना काही गोष्टी शिकवण्यासाठी असणारा क्रिकेटचाच खेळ आहे. क्लीन बोर्ड, एक तेरी एक मेरी. मैदानाच्या आतमध्ये सध्या हा खेळ सुरू आहे आणि त्याच ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आले विकेट. फलंदाज रोहित मेहर बॅक टू दी डगआउट गॉन. नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता राजा चषक भारी नाही हाय मानाचा. थँक्यू. लाईनला मिस केलं, लेंथला मिस केलं. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा साईड अँगलला दाखवलं जातं. तुम्ही लेंथ मिस केलीत, लाईन मिस केलीत आणि त्या ठिकाणी मात्र सरळ यष्टांवरती आढळलात. त्या ठिकाणी खास करून आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती ज्यावेळेस षटकार आला ना, या संघाचे एक प्रमुख खेळाडू, एक माझीच म्हणूयात आणि सध्या ते अजून क्रिकेट खेळत आहेत, जगदीश दादा आहेत. त्यांनी सांगितलं होतं की आता हा बॉल नाही टाकायचा, बॉलमध्ये बदल करायचा आहे. काही ना काही गोष्टी जसं म्हणतात की नेहमी आपल्याकडे एक्सपिरियन्स आहेत, पण तो एक्सपिरियन्स दुसऱ्यांना शेअर करणं गरजेचं आहे. तुम्ही जर एखादा एक्सपिरियन्स दुसऱ्याला शेअर नाही केला, मग तितकी प्रगती एखादा खेळाडू नाही करू शकत. एक्सपिरियन्स तुमचा शेअर केलात तर कदापि येणाऱ्या कालावधीमध्ये तोही क्रिकेट चांगला खेळू शकतो आणि तोच एक्सपिरियन्स जगदीशदादांनी दाखवला. आणि त्याच्यानंतर चांगला बॉल प्रणयने टाकला, विकेट मिळवली. नवीन बॅटर मोहित आल्यात. मोहित आहेत नाव त्याचं, पण मोहितला करायचा प्रभावित. आज मोहित प्रभावित करेल का पाहूयात. खूप सुंदर असं टेलिकास्ट डीबीएन लाईव्हच्या वतीनं. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल पाठीमागच्या दिशेने निघून जातो. जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 7. पहिल्या दिवशी ही स्पर्धा जवळजवळ 33,000 लोकांनी पाहिली होती. दुसऱ्या दिवसामध्ये स्पर्धा 22,000 लोकांनी पाहिलीत आणि काल ही स्पर्धा 20,000 लोकांनी पाहिल्यात. म्हणजे ऑल ओव्हर आपण जवळपास 70,000च्या वरती गेलो आहेत. 80,000 या जवळपास आपण पाहिलं तर आकडे जे आहे ना, आकडेवारी ते आपल्याला 3 दिवसामध्ये पाहायला मिळाली होती. अजून 3 दिवस आहेत, शुक्रवार, शनिवार, रविवार. आणि या 3 दिवसामध्ये आता 1 लाख नाही, 1 लाखाच्याही बाहेर जाणार. मिशन 1,50,000 1,50,000पेक्षाही जास्त लोकांनी पाहावी अपेक्षित अशी स्पर्धा आहे. स्पर्धा लाख मोलाची आहेत आणि लाख लोकांनी पाहावी हाच हेतू आहे. हवेमध्ये फटका खेळलाय, स्ट्रोक फसलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आलाय, घेतलाय झेल, संपलाय बॅटर आकाशचा खेळ. जसं मी म्हटलं की मैदानाच्या आतमध्ये जरीमरी डोलीवनं गोलंदाजी केलाय, तशीच माऊली स्पोर्ट्स माऊलीनं केली. रेग्युलरली विकेट घेतल्या ना तर हा दबाव, दडपण, प्रेशर मैदानाच्या आतमध्ये जरीमरी डोलीवरती येणार. विकेट आलाय, गाणं येईल यशवंत दादा. चषक भारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी हाय लय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा.
5 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मॅच आता थोडीशी ट्विस्ट निर्माण होणार आहेत, कारण प्रणयनं मागच्या पहिल्या बॉलवरती षटकार खर्च केल्यानंतर पाठीमागचे 4 बॉल काय संध आहेत. डॉट, विकेट, सिंगल, विकेट. शेवटचा बॉल. हो, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, अगदी जवळपास होते, परंतु बॉल कव्हर नाही करू शकले. आता या गोष्टी तुम्हाला मैदानाच्या मग धावा वाचवायच्या आहेत. इतके क्लोज उभे आहेत, मग बॉल पकडायचा होता आणि अशा कंडिशनमध्ये एक धाव देखील इम्पॉर्टंट ठरू शकतात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आहे. धावसंख्या धावफलकावरती 8 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 कुणाची लागेल वाट. क्रिकेटचं थाट पाहायचं असेल तर यावं लागेल खार्डीच्या मैदानावरती. तिथे पाहावं लागेल जाणता राजा चषकाचं हे पर्व 2चं आयोजन. जावड्डीचे यशवंत दादाकडे एक संगीत घेऊया आणि येऊयात पुन्हा 3 ओव्हरमध्ये. थँक्यू. आता राजेशनं ही फरमाईश केली होती, पण ती फरमाईश कोणासाठी होती नाही, नाव नाही सांगायचं सध्या, पण आता चेहऱ्यावरती त्यांना प्रत्येकाने एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं, पण त्यांनी बघितलं की तो स्टेजवरती नाही आहे, तो दुसरी कुठेकडे आहे. अशाही काही गोष्टी झाल्या आहेत. जसं DJ यशवंत दादाने मागच्या 2-3 दिवसामध्ये आणखीन एक गाणं लावलं होतं, जे बरोबर संध्याकाळी वाजवतात ते. 1 ओव्हर 8 धावा 2 विकेट. 18 बॉलमध्ये 15 धावेची गरज आहे. जसं प्रत्येकाचं एखादं आवडतं गाणं असतं, तशा काही गोष्टी आहेत. रोशन मोहित ही जोडी मैदानाच्या मध्ये आहेत. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक फेकण्यासाठी ध्रुवेश आल्यात. चला घाई करा, जास्त वेळ जाऊ देऊ नका. टायमिंग 11:39 झाल्यात. 18-15. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने हाताळलाय. डॉट बॉल आलाय. डॉट या मॅचमध्ये घेऊन येणार म्हणून म्हटलं ना की क्रिकेटमध्ये भरपूर वेळा समालोचन करताना मंथन सर असू देत किंवा आम्ही बऱ्याचशा स्पर्धेमध्ये अशा मॅचेस पाहिल्या आहेत. अशा मॅचेसमध्ये ज्या ज्यावेळी कमी रन असतात ना, ती मॅच टफ टाईट कंडिशनमध्ये असते. कारण जसं नेहमी म्हणतात क्रिकेटचा खेळ हा सोडायचा नसतो, मॅच शेवटपर्यंत घेऊन जायचा असतो. आता थोडं जास्त बाहेर गेलात. पंच राकेश राऊत सर आमच्या दिशेने वलटा सांगतात की वाईड बॉल आहेत, थोडा एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स करण्याच्या प्रयत्नामध्ये हा वाईड हाताळला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिला तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सातत्यानं जगदीशजी त्या ठिकाणी काहीतरी गोष्टी कानमंत्र देत आहेत, काही ना काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात आणि गरजेचं आहे. तुम्ही खेळाडूला गाईडलाईन करणं गरजेचं आहे. तेच गाईडलाईन सध्या मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. फटका हवेमध्ये खेळलाय, वरती गेलाय, दूर गेलाय का नाही गेला. सुजल भुजिंग यांच्या हातामध्ये गेलाय. बॅक टू दी पवेलियन. गॉन. सुजल होते. सुजल आमचे मित्र आहेत, त्यांना भुजिंग या नावानं प्रसिद्ध आहेत. जसे एकदा माऊली तलावपाडाची स्पर्धा कव्हर केली होती त्यावेळी आमचे मित्र होते. आणि पहा बॉल हवेमध्ये गेला, उंच गेला, जितकं डिस्टन्स गाठायचं होतं तितकं नाही गाठू शकले आणि परफेक्ट कॅच घेतलायत. सुजल भुजेंना परफेक्ट कॅच घेतलायत. विकेट आलायत. म्हणून म्हटलं की एकच गोष्ट करायची आहे, विकेट विकेट विकेट. याच गोष्टी कानमंत्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये माऊली स्पोर्ट्स माऊलीला खेळ करायचा आहे. धाबा कमी बनवल्या आहेत, त्या गोष्टी आता पाहू नका. आता एकच गोष्ट पाहायची आहेत की त्या रनवरती जो आमच्या DBNला बरोबर स्क्रीनवरती काही गोष्टी दाखवल्या जात आहेत. जरीमरी डोलिव्हबीर 9ला 3 विकेट, पण पहिला कॉलम पाहिला तर पहिल्या कॉलममध्ये 9 धावा आहेत, दुसरा कॉलममध्ये 3 विकेट आहेत. ज्या कंडिशनमध्ये पाहिजे आणि कंपॅरिझन पहा लगेच स्क्रीनवरती दाखवलं आहे. 14ला 2 विकेट. याच बरोबर कंडिशनला 1.2 ओव्हरमध्ये जरीमरी डोलिव्हनं 3 विकेट गमावल्या आहेत. माऊली स्पोर्ट्स माऊलीनं 2 गमावले होते, तर जरीमरी डोलिव्हनं 3 गमावल्या आहेत. या गोष्टी जाणणं गरजेचं आहे. पुढील बॉल. ओ हो, डॉट आलाय. जसा डॉट येणार टाळ्यांचा गजर येणार, टाळा येणार मैदानाच्या आतमध्ये. मॅचमध्ये तो हाय व्होल्टेज देखील ड्रामा आता निर्माण होताना पाहायला मिळतोय. हे खार्डीचं मैदान आहे म्हणून मी म्हटलं एका ओव्हरमध्ये 35 होताना एका ओव्हरमध्ये 35 देखील धावा दिल्या गेल्यात. एका ओव्हरमध्ये 27-28 देखील चेस करण्यात आल्यात. असा इतिहास असलेलं मैदान आहे. डबल डबल माइंडिंग स्ट्रोक. खेळू की नको खेळू, बॅकवुडला जाऊ, स्लाइस करू, काय करू, या अगदी दुविधामध्ये राहिले बॅटर त्या ठिकाणी जय पाटील. आणखीन एक डॉट आलाय. 1.4 ओव्हर. धावा धाव फलकावरती 9. हलकासा मध्ये आला बॉल पडल्यानंतर ध्रुवेशचा. ध्रुवेश पुन्हा तयार.
पुढे आला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फोर्स केला बॉलला आणि बरोबर सरळ बाटने स्टेट डाऊन दी ग्राउंड, सिक्सर 6. श्रीमरीचं नाव हे गाजतंय या डोली व गावामध्ये दरबार आईचा भरते र. या डोली गावामध्ये दरबार आईचं भरतंय थँक्यू आदरणीय रमेशजी पाटील साहेबांचं त्याच वेळी आपल्या मंचावरती आगमन होतात. साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आपलं स्वागत देखील षटकारानं झालंय. वाह, जयच्या बॅटमधून सरळ बॅटने जो दबाव आला होता, एक चुकी ध्रुवेशनं केली होती, चर्चा त्याची होणार आहे. शेवटचा बॉल असेल षटका दरम्यान. ओ, शेवटचा बॉल चांगला टाकला, एक चुकी होती, थोडा पुढे टाकला होता. मागचा बॉल थोडं पुढे टाकला, थोडा ओव्हर पिच होता, हा बॉल थोडा दूर टाकला. याच गोष्टी मैदानाच्या मध्ये ध्रुवेशला जाणायच्या होत्या. पाठीमागचे 2 बॉल तुम्ही डॉट टाकले होते ते थोडंसं दूर होते, तो बॉल थोडा पुढे गेला, ओव्हर पिच झाला आणि ओव्हर पिचला बरोबर समोर हिट केला होता. 12 बॉलमध्ये 8ची गरज आहे बाबा. काही जण सांगतात उलट असतं तर मजा आली असती 8-12, पण 8-12 नाही आहे, आता 12-8 आहेत. आफ्टर 2 ओव्हर्स जरीमरी डोलिव बी 15 लॉस ऑफ 3 विकेट. माऊली स्पोर्ट्स माऊली 17ला 4 विकेट. तिथे 15ला 3 आहेत आणि 17ला 4 होत्या. त्या माऊली स्पोर्ट्स माऊलीच्या 2 धावा. माऊली स्पोर्ट्सचा संघ रनने पुढे होता पण 1 विकेट जास्त गमावली होती. जरीमरी डोलिवनं 1 विकेट कमी गमावले आहेत पण 2 धावेने ते थोडे मागे आहेत. म्हणजे 2 ओव्हरमध्येच कमबॅक झाला होता. या पाठीमागच्या 2 ओव्हरमध्येच जास्तीत जास्त विकेट आले होते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर सुजल 12 मध्ये 8. पहिला बॉल हवेमध्ये खेळलाय, सरळ बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक येतात वेगाने. ओ, त्या ठिकाणी बॉल फील केलं जात आहेत. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू झाला आहे. दुसरी धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 2 वरती समाधान व्यक्त करावं लागतात. 11 बॉलमध्ये 6 धावेची गरज अजून असणार आहे. बॉलमध्ये 6 धावेची गरज. ओहो, डॉट डॉट डॉट. आता बाजूला बाबा कोणतरी आमचा उभा आहे मंचाच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला. त्याने काहीतरी सांगितलं की बाबा आता या ओव्हरमध्ये काहीतरी डॉट बॉल टाक. एक नाही सांगितलं, त्याने भरपूर सांगितलेत. हां, आवाज आला इथे. 10 चेंडूमध्ये 6 धावेची गरज आहे. पाहूया काय घडणार. हे 4 बॉल निर्णायक असणार आहेत. सुजल पुन्हा एकदा तयार. वेगवान टाकलाय बॉल, पाठीमागे चाललाय. विकेट किपर परत जोपर्यंत बॉलला कव्हर करेल 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल. 1-1 धावा वाचवायच्या आहेत. 1-1 धावेसाठी संघर्ष सुरू झालेला आहे कारण येणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये आहेत. 9 चेंडूमध्ये धावा करायच्या 5. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी कनेर वर्सेस माऊली तलावपाडा या 2 संघादरम्यान लढत असणार आहे. 9 चेंडूमध्ये 5. जय पाटील 4 मध्ये 6, मोहित 4 मध्ये 4. समोर सुजल. आता ह्या गोष्टी नाही हाताळायच्यात. वाईट तुम्हाला नाही टाकायच्यात कारण आधीच कंडिशन तुमच्या अगेन्स्ट वाईट आहेत आणि त्याच्यामध्ये जर वाईट टाकाल मग ते थोडं वेगळं होणार. 9 चेंडूमध्ये 4 धावेची गरज. आजच्या दिवसातील दुसरा मॅच, लगेच तिसऱ्या मॅचला सुरुवात होईल. सुजल तयार. फटका खेळलाय, चेंडू त्या ठिकाणी पाठीमागे जातोय. बऱ्याचच्या हातामध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ओ, एकच स्टंप दिसत होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला होता. तुम्ही ज्यावेळी क्रॉस होता त्यावेळी तुमच्यासमोर एक स्टंप असते, तिथे हिट करायचं असतो. आणि अशा कंडिशनमध्ये जर काही गोष्टी घडल्या असतात, पहा ॲक्शन रिप्ले. एकाच ॲक्शनमध्ये पैकी अगदी बाजूने बॉल गेलात. येस्टनच्या अगदी हा बाजूने बॉल आपल्याला पाहायला मिळालात. 8 बॉलमध्ये 3 धावेचं लक्ष असणार आहे. सुजल तयार. समोर मोहित. हवेमध्ये बॉल आहे, झेलची संधी. भरतनं घेतलाय कॅच. मैदानाच्या आतमध्ये आला विकेट. कधी कधी असंच होतं, सॉफ्ट हँडने खेळण्यासाठी जातो मग भरपूर काही गोष्टी शेवटी मग ज्यावेळी आपण येतो ना बाहेर त्यावेळी चर्चा होते की हा फटका चुकीचा खेळलाय. 7 बॉलमध्ये 3 धावेची गरज आहे. जावटीचे यशवंत दादाकडे घेऊयात संगीत. थँक्यू. 7 बॉलमध्ये 3 धावेची गरज आहे. आता काही जणांमध्ये विचार विनिमय सुरू आहे, बाबा ही धावसंख्या 23 होती, ही कदापि 33 असती, 3 असती तर मजा आली असती. पण क्रिकेटचा खेळ आहे, या गोष्टी तुम्हाला अगदी अगोदर जाणणं गरजेचं आहे. 7-3. एक चांगला बॉल टाकायचा सुजलला. त्यानं टाकला एक चांगला बॉल. मॅचची कहाणी बदलल्यात. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये रन करायच्यात.
बरोबर 3. क्रुशल मोमेंटला मॅच आलाय. आता इथून शेवटचा षटक कोण हाताळणार, 6 मध्ये 3 कोण वाचू शकणार आणि 6 मध्ये 3 जरीमरी डोलीव संघाचे कुठले बॅटर पूर्ण करणार, ह्या गोष्टी पाहण्यासारख्या असणार आहेत. एक हलकसं संगीत घेऊया आणि येऊयात पुन्हा एकदा डीबीएन लाईव्हला. मॅचचा आनंद आपण घेऊयात. 6 बॉल 3 रन. आयोजक भारी प्रकाश कदम डॅशिंग महेश भोईर असतात सोबत जय पाटील आयोजक तेज भोईर आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा थँक्यू. आफ्टर 3 ओव्हर जरीमरी डोलीवचा संघ होता बरोबर 20 ला. 4 विकेट आता जरीमरी डोलीवच्या आहेत आणि माऊली स्पोर्ट्स माऊली होता 20. तिथेही 20 होत्या पण तिथे विकेट होते 8. इथे विकेट आहेत 4. आता ते नाही पाहायचं. आता 6 बॉलमध्ये 3 कशा वाचवायच्या ते पाहायचंय. 6 बॉलमध्ये 3 वाचवायच्या. धाब्यामध्ये खेळलाय फटका आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानं जय पाटीलनं ही मॅच फिनिश केलाय. अभिनंदन. परंतु माऊली स्पोर्ट्स माऊली आपण देखील चांगला खेळ केलात. धावा थोड्या जास्त असत्या तर मजा आली असती आणि या मॅचला जरीमरी डोलीव संघानं 6 विकेटनं हा मॅच आपल्या नावी केलाय. त्यांचं आपण अभिनंदन करूयात. एका लाईनअपमध्ये मैदानाच्या मध्ये आपण संतुलन करून घ्यावं ही विनंती आहे. मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काही वेळामध्ये या ठिकाणी दिला जाणार आहे.